एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 2 दिवसांपूर्वी प्रवेश केला आणि लगेचच तुम्ही शरद पवारांच्या भेटीला आलात. असं आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे कायमच माझ्या श्रद्धास्थानी राहिलेले आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला आणि त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट माहिती आहे की मी आदरणीय पवारसाहेबांना भेटणार आहे, त्यामुळे चिंता नसावी. साहेबांची सदिच्छा भेट जवळजवळ 3 वर्षानंतर मी घेतली. अनेक आठवणींनी उजाळा साहेबांनी गप्पा मारताना दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी नवीन वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या आणि एक बरेच दिवसानंतर साहेबांशी गप्पा मारायचा योग आला, याचा मनामध्ये खूप आनंद आहे. परंतु सर, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस कलह जो समोर येताना पाहायला मिळतोय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सध्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत, परंतु त्यांना कोणत्या पदावरती नाही आहे. ही गोष्ट मात्र सत्य आहे का? कारण की काल देखील अनेक लोक त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात की ते पदावरती आहेत म्हणून. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना याबाबत विचारलं तर चांगलं राहील. मी माझी वैयक्तिक भेट घेण्यासाठी साहेबांना भेटायला आलो होतो. पक्षप्रवेश होऊन म्हणून हा प्रश्न करणं महत्त्वाचं आहे, कारण की 2 दिवसांमध्ये एवढ्या काही उलाढाली म्हणजे बदल झालेले नाही आहेत. तुम्ही तिथे त्या सगळ्या भेटीला यासाठी विशेष महत्त्व आहे, कारण 2 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल तटकरे भेटून गेले होते. त्यानंतर त्यांच्याजवळचा असणारा एक नेता जो शिवसेनेत जरी गेला असला तरी शरद पवारांच्या भेटीला तो पण देखील पोहोचला. असं आहे की आदरणीय पवारसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला सगळेच जण येत असतात. मी देखील एक छोटा कार्यकर्ता आहे. मी आज साहेबांची सदिच्छा भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काय चाललं आहे त्याबाबत त्यांच्या पक्षाची लोक मत देतील. शिवसेनेबद्दल काही प्रश्न असेल तर मी नक्की उत्तर देईन, पण माझी ही वैयक्तिक भेट होती आणि ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तसंच शिवसेनेचं युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दोघांनाही या भेटीबद्दलची माहिती आहे. रोहित पवार असं म्हणतायत की सुनील तटकरे यांनी जी भेट घेतली, जी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित झाली राष्ट्रवादीची, त्याच्यामध्ये जुन्या जाणत्या नेत्यांना बदल देऊन नवीन जे नेतृत्व आहे किंवा नवीन जी मुलं आहेत त्यांना पुढे करण्यात आल्यामुळं तुमच्यासारखे जे ज्येष्ठ नेते ते नाराज झाले आणि म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले, अशा सुद्धा चर्चा आहे. तर नव्यांनाही जी काही संधी दिली जाते आणि जुन्यांना जे काही डावललं जात आहे त्यामुळे तुम्ही नाराज होऊन पक्ष सोडला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल नाही आणि त्यामुळे मी 14 तारखेला दुपारी 3:30 वाजता सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीला मी केवळ शुभेच्छाच देऊ शकतो. याच प्रश्नाला जोडून प्रश्न आहे की या पक्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सध्या नाराजी आहेत आणि त्याचा पहिला घटक म्हणजे आनंद परांजपे तिकडे गेलेत, तिकडे जाऊन जागा बनवत आहेत. बाकीचे देखील लवकरच पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले येत आहेत. अजिबात नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी काही नेता अजिबात नाही आणि मी स्वगृही 14 वर्षानंतर परत गेलो. शिवसेनेमध्ये 2 पिढ्यांचं नातं आमचं, म्हणजे माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे तर 1966 साली हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 66 साली शिवसेनेची स्थापना झाली, त्यापासून शिवसैनिक होते. मी देखील 89 पासून शिवसेनेचं काम करत होतो 2012पर्यंत आणि त्यामुळे साहजिकच स्वगृही 14 वर्षानंतर परत गेल्याचा आनंद मला आहे. रोहित पवार असं म्हणतात की सुनील तटकरे यांनी जी पवार साहेबांची भेट घेतली होती ती सुनेत्रा पवार यांच्यावरती दबाव आणण्यासाठी ही भेट होती असं त्यांचं म्हणणं आहे. मला काही कल्पना नाही, पण रोहित पवारांनी आपला पक्ष कसा वाढेल, आपला पक्ष अधिक महाराष्ट्रामध्ये कसा विस्तार होईल याच्यावर लक्ष दिलं तर ते अधिक चांगलं राहील. धन्यवाद. राम रहीम जोडीतला राम तर गेला, रहीम येणार आहे का सोबत तुमच्या? नाही, राम रहीम आमची वैयक्तिक जोडी कायम राहील. मी आणि नजीब मुल्ला मी त्यांचे देखील त्यावेळेला आभार व्यक्त केले आणि ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचं काम करत असताना मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे देखील आभार व्यक्त केले, कारण त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे. काही तासांपूर्वी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडली म्हणून पक्षावर टीका करणं हे माझ्यावर संस्कार नाहीत. राजीव मुल्यांना तुम्ही काय ऑफर द्याल का नाही कारण की माझी आमची राम रहीमची जोडी अबाधित आहे. आमचे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत आणि ते कायम राहतील. धन्यवाद. ऑडिओ क्लिपच्या संदर्भात देखील आता चर्चा आहे की राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा ऑडिओ क्लिप मध्ये अजित पवारांच्या संदर्भात खालच्या दर्जाची भाषा वापरलेली होती. मला त्याबाबतची कुठलीही कल्पना नाही. आजची माझी भेट श्रद्धेय शरद पवार साहेबांची ही वैयक्तिक भेट होती. त्यांचे आशीर्वाद पुढच्या राजकीय प्रवासासाठी घेण्यासाठी मी आलो. शरद पवार जरी भाजपसोबत किंवा महायुतीसोबत गेले तरी मी काय जाणार नाही, मी माझा वेगळा निर्णय घेईल असं रोहित पवार म्हणतात. मी त्याबद्दल कुठलंही भाष्य करू इच्छित नाही. आजची माझी भेट ही आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी. काय म्हणणं आहे तुमचं? आमदारकी किंवा खासदारकी किंवा पद वगैरे मिळणार आहेत? मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही. मी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की संघटनेमध्ये काम करण्याची मला जबाबदारी द्यावी. माझं मन हे संघटनेमध्ये जास्त रमतं आणि त्यामुळे मला संघटनेची जी जबाबदारी ते देतील ती मी प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी काम करीन एवढं मी त्यांना विनंती केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.